आमदार अमोल मिटकरी हे सध्या अजितदादा पवार यांच्या भेटीसाठी राष्ट्रवादी कार्यालयात दाखल झालेले आहेत. मुंबईत आपण थेट त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. अमोलजी, अकोटमधून तुम्ही त्या ठिकाणी उमेदवारी मागताय आणि बी फॉर्मसाठी तुम्ही या ठिकाणी पोहोचलात अशी पण माहिती आहे. काय म्हणाल? मी त्याबाबत रात्री मला देवगिरीवरून फोन आल्यानंतर मी सकाळीच देवगिरीला पोहोचलो होतो आणि पोहोचल्यानंतर सकाळी 8:30 ते 9, 9:15 पाऊण तास दादांसोबत चर्चा केली. विदर्भामध्ये बुलढाणा जिल्हा असेल, अकोला जिल्हा असेल, वाशिम जिल्हा असेल, हे जे पश्चिम विदर्भातले महत्त्वाचे जिल्हे आहेत, या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जागा लढवल्या पाहिजे. आणि मी आमच्या अकोला जिल्ह्यामध्ये अकोट विधानसभा, अकोला पश्चिम विधानसभा आणि बाळापूर विधानसभेसाठी आग्रही आहे. आणि माझ्या स्वतःकरता मी अकोट विधानसभा मागितलेली आहे आणि तो एबी फॉर्म घ्यायलाच मी इथं आलो आहे. संध्याकाळपर्यंत त्यावर काय निर्णय होईल हे प्रांताध्यक्ष तटकरे साहेब आणि अजितदादा बसून कळवतील. नक्कीच तुम्ही विधान परिषदेचे आमदार राहिलेले आहेत आणि ज्या पद्धतीनं तुम्ही भाष्य करता, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वेगळीच ओळख तुमची निर्माण झाली आहे. सगळे खालून वर जाता, तुम्ही वरून खाली येत आहे, यामागे नेमकं कारण काय? नाही, असं आहे, धनंजय मुंडे साहेब पण विधान परिषदेवर असताना, विरोधी पक्षनेते असताना त्यांनी परळी विधानसभा लढवली. त्याच्यानंतर राजेश विटेकर तुम्ही बघा, नवीन सदस्य आहेत, ते सुद्धा पाथरी विधानसभा लढत आहेत. तर मग आता याच्यात खालून वरचा आणि वरून खालचा काही प्रश्नच येत नाही. शेवटी विधिमंडळ ते विधिमंडळ असतं आणि लोकशाहीमध्ये प्रत्येकाला उभं राहण्याचा अधिकार आहे. मलाही वाटतं लोकांमधून एकदा निवडून यावं आणि खाली राहावं असं मला वाटतं. खाली राहिलेलं कधी चांगलं, म्हणजे डाऊन टू अर्थ राहतो माणूस. नक्कीच. पण मनात कधी अशी इच्छा होती की मुख्य प्रवक्ता झालं असतं तर चांगलं झालं असतं, किंवा मग आमदार व्हायला आवडेल, काय वाटतं तुम्हाला? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादाचा एकनिष्ठ शिलेदार व्हायला आवडेल. मुख्य प्रवक्ता नाही? अजिबात नाही. तर मगचं कारण काय सांगू शकाल? अहो, कार्यकर्त्यापेक्षा कोणतं पद मोठं असतं कोण्या पक्षामध्ये? प्रवक्ता, मुख्य प्रवक्ता, आमदार ही पदं गौण आहेत आणि कार्यकर्ता आहे म्हणून ही पदं आहेत सगळी. त्याच्यामुळे मला कार्यकर्ता राहायला आवडेल. बरं, किती हजार मतांनी तुम्ही निवडून याल असा विश्वास आहे तुम्हाला? आणि कार्यकर्त्यांमध्ये पूर्ण तुमची बैठक झालेली आहे का? सगळ्या विधानसभा तुमचं जे क्षेत्र आहे त्याची बांधणी तुम्ही केली आहे का? जेव्हा विधान परिषदेचं सदस्यत्व घेतलं तेव्हापासूनच विधानसभेची बांधणी करायला सुरुवात केलेली आहे. हिवरखेड नगर परिषदचा मुद्दा असेल, तेल्हारा तालुका आहे आमच्या त्या मतदारसंघामध्ये, अकोट तालुका. कार्यकर्त्याचे हे गोष्ट ठीक बरोबर आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्यावेळेस 2 गट झाले त्यावेळेस साहजिक आहे आमच्याकडे तेवढे कार्यकर्ते नाही आहेत. पण इतर जे शेतकरी असतील, गोरगरीब कार्यकर्ते, त्या सर्वांचं म्हणणं आहे की लढवलं पाहिजे. राहिला किती हजार मतांनी निवडून येईल, पहिले एबी फॉर्म तर घेऊ द्या मला हातात, आणि निकालानंतर सांगेल मी जोरात येणार, का मला टेन्शन नाही. राजकीय प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत. बाळासाहेब थोरात यांना आता महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसकडून समन्वयक म्हणून भूमिका देण्यात आलेली आहे. नाना पटोलेंबद्दल संजय राऊत म्हणतात की नाना हे माझे कायमचे चांगले मित्र राहिलेले आहेत, अजूनही मित्र आहेत. संजय राऊत साहेबांपेक्षा माझं स्टेटमेंट थोडं वेगळं आहे. नाना पटोले साहेब हे विदर्भाचे मोठे नेते आहेत आणि त्यांच्यावर काँग्रेस पक्षाने जो अन्याय केला त्याबद्दल काँग्रेसचा मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो की एवढ्या मोठ्या माणसाचा असा अपमान एक विदर्भाचा सुपुत्र म्हणून माझ्यासारखा कार्यकर्ता सहन करणार नाही. तिथली परिस्थिती नेमकी कशी आहे? कारण फटका बसेल आता, कारण बाळासाहेब थोरातांची एंट्री झाली आहे महाविकास आघाडीचे समन्वयक म्हणून, आणि नाना पटोले ज्या 12 जागा होत्या त्यावर अडून बसले होते, त्यामुळे त्यांना त्या ठिकाणाहून आता हटवण्यात आलं अशी पण माहिती. नाना पटोलेंच्या नेतृत्वामुळेच विदर्भात तुम्हाला लोकसभेमध्ये काँग्रेसने रिझल्ट दिलेला दिसतो. आता साहजिक आहे की त्यांना तिथून ते अधिकार काढून जर तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात देत असाल तर विदर्भातला कार्यकर्ता दुखणं साहजिक आहे. त्याच्यामुळे याचा फटका काँग्रेसला विधानसभेमध्ये नक्की बसणार. एक महत्त्वाचा प्रश्न आहे, 5 कोटी रुपये खेड शिवापूर या ठिकाणी सापडलेले आहेत. संजय राऊत त्यावर टीका करतायत, आचारसंहिता लागलेली आहे आणि हे सगळे पैसे जे आहेत ते झाडी आणि डोंगरामध्ये व्यवस्थितपणे लपवण्यात आले असा टोलासुद्धा त्यांनी लगावला आहे. नाही, त्याची स्पष्ट चौकशी झाली पाहिजे कोणाचे पैसे आहेत. कदाचित संजय राऊत साहेबांनीच तर ते पैसे पाठवले नसतील ना आम्हाला बदनाम करायला, अशी आम्हाला शंका यायला लागलेली आहे. कारण तो पैसा तिकडेच कसा गेला आणि ते राऊत साहेबांनाच कसं माहीत. त्याच्यामुळे संजय राऊत साहेबांची या 5 कोटीच्या रुपये जे सापडले त्याबाबत चौकशी झाली पाहिजे असं माझं एक कार्यकर्ता म्हणून मागणी आहे. बरं, कुटुंबवाद जो सुरू आहे, म्हणजे घराणेशाही जी सुरू आहे, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? कारण आता निलेश राणे शिवसेनेमधून येणारे, कुडाळमधून त्या ठिकाणी निवडणूक लढवतील अशी माहिती आहे. नितेश राणेंना देखील त्या ठिकाणी उमेदवारी दिली जाते. नारायण राणे सुद्धा त्या ठिकाणाहून खासदार आहेत. बरेच अशी प्रकरणं आहेत ज्यामध्ये पाहायला मिळतं आहे की घराणेशाही राजकारणात दिसून येते. एक सर्वसाधारण कार्यकर्ते म्हणून जे वावरत आहेत, जे प्रयत्न करत आहेत, त्यांच्यावरती हा होणारा अन्याय नाही का?
मी काही घराणेशाही जन्माला आलेला माणूस नाही, घराणेशाहीला विरोध करणारच माणूस मी आहे. पण सर्वसामान्य कार्यकर्ते जे जीवाचं रान करून पक्ष वाढीसाठी प्रयत्न करत असतात त्यांनासुद्धा संधी दिल्या गेली पाहिजे. अजितदादासारखं नेतृत्व मात्र या गोष्टीला अपवाद आहे. ते सामान्य कार्यकर्त्याला संधी देत असतात. आम्हाला विधान परिषदेवर संधी दिली, नाईकवाडींना विधान परिषदेवर संधी दिली, विटेकर साहेबांना विधान परिषदेवर संधी दिली. त्याच्यामुळे आमच्या पक्षात तो थोडा अपवाद आहे. राहिला प्रश्न घराणेशाहीचा, तर तसं प्रत्येक पक्षात घराणेशाही असतेच, पण कार्यकर्तासुद्धा पक्षाचा कणा असतो. त्यामुळे कार्यकर्त्याच्या दृष्टीने प्रत्येक पक्षाने विचार करावा असं कार्यकर्ता म्हणून माझी भावना आहे. नक्कीच नवाब मलिक यांची जी उमेदवारी आहे त्याला विरोध होतोय. भाजप म्हणते की ज्यांचे दाऊदसोबत संबंध आहेत त्यांच्या उमेदवारीला आमचा कायम विरोध राहणार आहे. आशिष शेलार यांनी तर पत्रकार परिषदसुद्धा घेतली, विरोध देखील जाहीर केला. अडचणीचं ठरतंय नवाब मलिक यांची एकंदरीतच जागा. नवाब मलिक हे आणि त्यांच्या कन्या सना मलिक हे दोन्ही आमच्या पक्षाकडून विधानसभा मतदारसंघ लढतील. एक अणुशक्तीनगर आणि एक मला वाटते शिवाजीनगर. आमच्या पक्षाचे ते वरिष्ठ नेते आहेत. आम्हाला काही अडचण नाही, त्याच्यामुळे मित्र पक्षाला अडचण असण्याचं काम नाही. आणि जर आशिष शेलार यांनी तशी पत्रकार परिषद घेतली असेल तर त्यावर प्रांताध्यक्षच मला वाटते अधिक सोयीस्कर उत्तर देतील. मात्र महाराष्ट्रभर नवाब मलिक साहेबसुद्धा पक्षाच्या प्रचाराकरता फिरतील. रुपालीताई चाकणकर यांचं जे ट्विट आहे त्याबद्दल नेमकं काय म्हणाल? कारण त्यांनी आता ट्विट केलं आहे आणि या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की किती वेळा तेच ते रात्रीच खेळ चालायची एवढी बजबजपुरी झाल्यानंतर मालिका बंद होईल असं वाटलं होतं, पण निर्मात्यांची मागणी तसा नायिकेचा पुरवठा तो डर्टी पिक्चर किती वेळा बघायचा, दाल में कुछ काला नाही तर पुरी दाल ही काली आहे, अशा आशयाचं त्यांनी एक ट्विट केलं. याबद्दल काय म्हणाल? त्याबद्दल रुपालीताईच योग्य सांगतील. मी काय ते वाचलं नाही, त्याचा काय अर्थ लावायचा मी काय लावू शकणार, मी वाचलंच नाही. आज देखील मातोश्रीवर बैठकांचा सिलसिला सुरू आहे. बाळासाहेब थोरातही त्या ठिकाणी जात आहेत, बरेचसे नेते जात आहेत. महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा जो फॉर्म्युला आहे तो अद्यापही ठरलेला नाही आहे. मी तुम्हाला क्लिअर सांगतो, महाविकास आघाडीचा फॉर्म्युला शेवटपर्यंत ठरणार नाही. संजय राऊत आणि नाना पटोलेजी यांच्यामध्ये प्रचंड वाद आहेत, ते वाद मिटणारे नाहीत. विदर्भासाठी सगळे अळून बसलेले आहेत, त्याच्यामुळे महाविकास आघाडी एकत्र लढणार नाही, ही काळ्या दगडावरची पांढरी रेख आहे. आपण किती जागा लढवणार आहेत आणि या सगळ्या जागा ज्या आहेत त्या कधीपर्यंत पूर्ण जागा जाहीर होतील आणि कार्यकर्ते उत्साहानं कामाला लागतील? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक यादी आपल्या सर्वांच्या माध्यमातून जनतेसमोर आली. दुसऱ्या यादीमध्ये तुम्हाला सगळ्या बाबतीत चित्र माहीत पडेल. आम्हाला असा अंदाज आहे की उद्या संध्याकाळपर्यंत सगळ्या जागा स्पष्ट होतील. काही जागेसाठी आम्ही आग्रही आहोत, काही जागी भाजपचेच आमदार आहेत, रुलिंग आमदार 3-3, 4-4 टर्मचे, पण त्यांच्याबद्दल सर्वेमध्ये नाराजी आहे. अशा काही जागा शिंदे सेनेला म्हणजे शिवसेनेला, काही राष्ट्रवादीला, असे याच्यावर सगळी खलबतं होऊन उद्या संध्याकाळपर्यंत हा तिढा सुटेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ह्या जास्तीत जास्त जागा महायुतीमध्ये लढेल. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पुढील वाटचालीसाठी. खालच्या सभागृहात भेटू आणि खालच्या सभागृहात भेटल्यानंतर मी तुम्हाला बारामतीची साखर खाऊ घालेल. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. कॅमेरा पर्सन अडाटेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.